मैं तो शाहू फुले अम्बेडकर विचारधारा से, मैं बार बार पीएम के सामने भी बोला है, आप मेरा स्पीच देख लो। और हमेशा वो बटेंगे लड़ेंगे बटेंगे कटेंगे उसको मैंने विरोध किया है। हर मीटिंग में मैं बोलता देता हूँ, ये ऐसा नहीं। वो नॉर्थ में चलता होगा शायद, हमारे साउथ में बिलकुल नहीं चलता, महाराष्ट्र में बिलकुल नहीं चलता। जेव्हा पत्रकारांच्या गर्दीमध्ये अजितदादा पवार उभे राहायचे आणि अजितदादा पवार यांना एक प्रश्न विचारला जायचा की एक है तो सेफ है किंवा बटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्या भाजपसोबत तुम्ही जात आहात, तुम्ही तुमची विचारधारा सोडली का, तेव्हा अजितदादा पवार हे ठणकावून आणि ठामपणे उत्तर द्यायचे की मी शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा व्यक्ती आहे। मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी पुन्हा भरून काढणे अशक्य आहे। कारण अजितदादा पवार यासारखा एक सेक्युलर व्यक्ती, एक सेक्युलर धर्मनिरपेक्ष माणूस आपण गमावलेला आहे। अजितदादा पवार जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या तोंडावर फुले शाहू आंबेडकरांचं नाव असायचं आणि असा सेक्युलर व्यक्ती आपल्यातून जाणं म्हणजे महाराष्ट्रावर एक मोठं संकट येणं हे आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे।